महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात। बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 143 मध्यम लघु प्रकल्प 100% भरलेत। बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिंदुसरा धरणाच्या सांडव्यावरनं बिंदुसरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। बिंदुसरा धरणातून ओसंडून वाहणारं पाणी आणि हिरवळीने दाटलेला बालाघाट डोंगराची ड्रोन दृश्य न्यूज 18 लोकमतवर आत्ता क्षणाला आपण बघताय आणि ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली दृश्य आपण बघतोय। बिंदुसरा धरण जे आहे ते आता दुथडीवरून वाहतंय। बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे धरणाचे दरवाजे देखील उघडण्यात आलेले आहेत। काही प्रमाणात विसर्ग केला जातोय आणि त्यामुळे आता वाहणारी ही नदी आपण पाहतोय। बिंदुसरा धरणाची दृश्य, आजूबाजूला दाटलेली ही सगळी हिरवळ आणि सुरू असलेला पाऊस, मधोमध दिसणारा हा महामार्ग देखील आपण बघू शकतो। आणि आता पावसाबद्दलच्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया। सातारा सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। कोयना धरणातून दिवसभरात चौथ्यांदा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे। धरणातून 30,000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे। राज्यात उद्या अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे। तर धाराशिव, बीड, पुणे, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। सोलापूर आणि सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। यवतमाळच्या अरुणावती नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरणाच्या 11 दरवाजांमधून 313 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यवतमाळच्या अरुणावती प्रकल्पाचे 11 दरवाजे उघडलेत। अरुणावती धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्यानं धरणातील पाण्याची पातळी वाढली। तब्बल 940.50 घनमीटर प्रति सेकंद इतकं पाणी अरुणावती नदी पात्रात सोडण्यात येतं। अकोल्यातील काटेपूर्णा प्रकल्पाचे 6 दरवाजे 60 सेंटीमीटरने उघडण्यात आले। धरणातून 296 क्युसेक्सना नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। मुसळधार पावसामुळे कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्पाची पाणी पातळीत वाढ झाली। या प्रकल्पातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रकल्पाचे 5ही गेट 30 सेंटीमीटरने उघडण्यात आलेत। या गेटमधून 6,324 क्युसेक्सने अडाण नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। जालना जिल्ह्यातल्या बोडखा बुद्रुक इथल्या नारोळा नदीला पूर आलाय आणि त्यामुळे बोडखा बुद्रुक आणि घनसावंगी तालुक्याचा संपर्क तुटलाय। पावसामुळे पुलावरून पाणी वाहू लागल्यानं वाहतूक बंद करण्यात आली। सिल्लोड शहरासह परिसरातील तालुक्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे आणि सिल्लोड शहरासह तालुक्यातील घाट, नांद्रा, चारनेर, आमठाणा, बोरगाव बाजार, त्याचबरोबर अभई आणि इतर भागात जोरदार पाऊस पडत असल्यानं परिसरातील लहान मोठ्या नदी नाल्यांना पूर आलाय। छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला आहे। जोरदार पावसामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो। माढा तालुक्यातील उंदरगाव भागात महापूर ओसरल्यानंतर परत एकदा पाऊस सुरू झाला। महापुरातील स्थलांतरित झालेल्या लोकांना सुरक्षित उंदरगाव इथल्या शाळेत ठेवण्यात आले। मागील 4 दिवसांपासून आणि पुढील काही दिवस नागरिकांना इथंच राहावं लागणार आहे। सोलापूर जिल्ह्याला सीना नदीच्या पुराने वेढा दिलाय। पुराच्या पाण्यातून अनेकांच्या घरात साप आढळून येतोय। दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ गावात साळींदर आढळून आला। तर शुक्रवारी सर्पदंशाने सोलापुरात एका व्यक्तीचा मृत्यू झाला। त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं तर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वादळी वाऱ्याची शक्यता आहे। त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा हवामान खात्याने दिला। यानंतर इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।